त्याच्यानंतर बसले चापोलीला चातुर्मास चालायचा आणि त्यावेळेस धोंडा महाराज देगलूरकर ही अशी माणसं दिग्गज मंडळी त्यांचा चातुर्मास चालायचा वारकरी संप्रदायातली. आणि मग तिथं महाराजांना आल्याच्या नंतर मग कळालं एक महान तपस्वी साधक जो एवढा विद्वान आहे म्हणून साखर खेरड्याला सर्वधर्मीय संत साहित्य संमेलन होतं आणि त्याचे अध्यक्ष राष्ट्रसंत होते. सगळ्या धर्माचे लोक बोलवते, आपल्या भारतातले जेवढे धर्म आहेत तेवढे सगळ्या धर्माचे धर्मगुरू बोलविले आणि तिथं त्यांचं प्रवचन झालं आणि शेवटचं प्रवचन महाराजांचं झालं. तर त्यावेळेस सगळ्या धर्मातले धर्मगुरू बोट चोन घेऊन आले. हे आम्ही कधी ऐकलंच नाही म्हणलं हे ज्ञान. अरे ते ज्ञान आम्हाला, आम्ही इकडे गेलं महाराजापाशी की महाराज माझी सून नीट वागणं गेल्या, पोरगच असं करू लागले, तेच करू लागले, नीटच वागणं, हे वागणं, हेच आमचं घरानं. कधी म्हणले आपल्या जीवनाचा आत्मउद्धाराचा कधी प्रश्न केला नाही, परमरसातली एखादी ओवी विचारली नाही, एखादा अभंग गाथ्यातला म्हणले त्याचं कधी आम्हाला जर सुटत नसेल कळत नसेल तर ते कधी विचारलं नाही. महाराज म्हणायचे लोक नको नको ते येऊन विचारतात, पण आत्मउद्धाराचा विचार करणारा त्याच्यासाठी जीवनामध्ये गुरु कृपा लागते. आणि मग आज आपल्या कपाळावर गळ्यामध्ये जो इष्टलिंग आहे ही त्यांची कृपा आहे. भगवान श्रीकृष्णाचं शरीर वज्रदेही झालं कशामुळं? सद्गुरूच्या प्रसादामुळं. प्रसाद म्हणजे काय? प्रसाद म्हणजे प्रसाद असतो प्रसन्नता, ज्याच्याने माणसाच्या मनाची प्रसन्नता कायम टिकून राहते ती वस्तू म्हणजे प्रसाद. कारण जैसे खावे अन्न वैसे होवे मन. म्हणून अन्न खात असताना जपून खात जा. आजकाल आम्हाला सवय लागली कुठे बी खायची कुठेही बसायची. दिसला धाबा पुढं काय बी धाबा, काय म्हणतात काय बी धाबा, दिसला धाबा आणि काही बी धाबा. मग त्याच्यानं माणसाच्या मनाची प्रसन्नता राहील का? उग बघा एखादी जेल मधला कैदी आहे आणि त्याला सांगितलं तुला 2 तासानंतर फाशी दिली जाणार आहे, तुला काय खायचं खाऊन घे, काय पंचपक्वान मागायचं माग. कुठल्या जरी त्याला इंद्रियाचा भोग दिला तर त्याला गोड लागेल का? नाही. का लागणार नाही? कारण त्याच्या मनाची जी अवस्था आहे ही चलबिचल अवस्था आहे. ज्याला 2 तासानंतर फाशी दिली जाणार आहे त्याला कुठलंही गोड अन्न रुचकर लागेल का? बालुशाही, गुलाबजामुन, बासुंदी काही द्या, गोड लागणार नाही. प्रसाद म्हणजे ज्याच्याने मनाची प्रसन्नता कायम टिकून राहते ती वस्तू म्हणजे प्रसाद. आता घरून येताना मुरमुरे, नारळ, गुळ, पेढे, खडीसाखर आणले, पण आणल्याच्या नंतर इथं ठेवलं ह्या टोपल्यामध्ये. कोणी सोनपापडी आणले, कोणी काही आणले आणि आरती झाली. आता महाराजांचा करस्पर्श झाला, कीर्तन झाल्यावर गुरु महाराजांचा की स्पर्श झाल्यावर त्याला म्हणतात कार्यकर्ते आता ही घ्या, नारळ घ्या, तुमची सोनपापडी घ्या म्हणतात का? पुन्हा काय म्हणतात? प्रसाद घ्या. बघा पाण्यावर जर संस्कार केलं तर पाण्याचं तीर्थ होतं, शब्दावर संस्कार केला तर शब्दाचा मंत्र होतो, अन्नावर संस्कार केले तर अन्नाचा प्रसाद होतो आणि जर जीवावर संस्कार केले तर जीवाचा शिव होतो. हे सामर्थ्य संस्कारामध्ये आहे. म्हणून संस्कार आपल्या घरामध्ये असले पाहिजे आणि संस्काराचं काम तुमचं आहे, हे महिला मंडळाचं आहे. म्हणजे कसं? मी म्हणत नाही, माऊली म्हणतात परमरस्यामध्ये स्त्रिया सुचिरभूत असाव्या सदा, भवी स्पर्श करू नये कदा, जरी संसारी असे या पदा तरी आचारा सोडू नये. काय म्हणतात? आचार नाही सोडला पाहिजे. आमचा आचार कोणता आहे? सकाळी उठल्याबरोबर प्रातःकाळी उठवणं नाम घ्यावे हो शिवाचे. माणसानं घेतलं उठल्यावरच देवाचं नामस्मरण केलं. माणसानं 100 कामं सोडावं पण अगोदर जेवण करावं. लक्षात घ्या, माणसानं 100 कामं करावं सोडावं पण अगोदर जेवण, कारण आरोग्य महत्वाचं आहे. माणसानं 200 कामं सोडावे नाही, 500 कामं सोडावे पण अगोदर आंघोळ केली पाहिजे. बरोबर आहे? आणि माणसानं 1000 कामं सोडावं पण अगोदर लिंग पूजा केली पाहिजे आंघोळ केल्याच्या नंतर. आमचं तसं नाही, आम्ही सगळं करतो. माणसं देवाला जातात, हे गप लवकर लवकर पूजा करा, आपण निवांत बसून जेवण करू नंतर. बघा तुम्ही कपिलधारला कार्तिक पौर्णिमेला जा, काशीला जा, रामेश्वरला जाऊन काय म्हणतात? आपण लवकर लवकर पूजा करा, आपण निवांत बसून जेवण करू. एवढ्याच निवांत जेवायला तिथे गेलास तू? निवांत जेवायला तर घरी सुद्धा जेवला असतास ना. पण माणसं तसं नाही. मग माणसं संत म्हणतात 1000 कामं सोडा पण अगोदर लिंग पूजा.
लिंगपूजा. आणि जर ज्या घरामध्ये आंघोळ न करता स्वयंपाक केला जातो त्या घराची अधोगती कोणीही थांबवू शकत नाही. त्या घरात समाधान कधीच लाभत नाही. भरपूर माणसं तो आम्ही कार्यक्रमाला गेलो म्हणजे एवढी श्रीमंत माणसं, एवढी श्रीमंत माणसं तुम्हाला सांगतो, तुम्हाला खरंच सांगतो मी आता या गादीवर उभा टाकून ह्या आप्पांचे राष्ट्रसंताचे एवढे उपकार आहेत. अक्षरशः आम्हाला चांदीच्या ताटात जेवायला वाढलं होतं. कुठं? चांदीच्या ताटात. नांदेडला कार्यक्रम होता. कोणाच्या घरी? मोरगी सर, मोरगी आप्पा, शारदा कन्स्ट्रक्शन. आणि जेवायला मग एवढ्या श्रीमंत घराण्यात भेट झालेली. मी सांगतो कशासाठी? प्रगतीचं कारण काय तर आपला आचार महत्वाचा आहे. पण ज्या घरामध्ये स्नान केल्याशिवाय स्वयंपाक करत नाहीत, दूध नाही, चहा नाही, पाणी, गॅसला हातच नाही लावायचा आपण. आणि स्नान झालं की मग स्नान झाल्याच्या नंतर रोजचा आमचा जो आहे त्याला भस्म लावून त्याला नमस्कार करून आपल्या भगवंताचं सद्गुरूचं नामस्मरण करून जर स्वयंपाक केला तुम्ही तर यांच्यामध्ये निश्चित बदल होतो. आणि तुम्ही जर मला हातात पायात चप्पल हातातच म्हणते पण बघा बऱ्याच घरामध्ये फरशी बांधलेले, घर बांधलेले, पुन्हा मग मालिका बघत, ती पिक्चरचे गाणी ऐकत, गळ्यातला लिंग बाजूला काढून ठेवून जर स्वयंपाक केला, मालिका बघत, पिक्चर बघत, शिव्या देत जर स्वयंपाक केला तर हे हातात लगेच काठी घेतात. यांनी जर हातात काठी घेऊन ये असं वाटत असेल तर आमचं काम आहे ते. कारण स्त्री म्हणजे नारी रतन की खान है, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए वो राम कृष्ण हनुमान. नारी निंदा मत करो यारो, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए वो राम कृष्ण हनुमान. पण स्त्रियांनी अगोदर सुचिरभूत असायला पाहिजे आणि मग यांच्यावर संस्कार होतात. आणि जर आम्ही जर संस्कार दिले लेकराला, आजकाल माणसं म्हणतात महाराज काय बिघडली, तरुण पिढी बिघडली हो, म्हणजे काही करायले. रेव पार्टीमध्ये मुली सापडल्या दारू पित असताना, मुलं म्हणत नाही मी, मुली सापडल्या. आणि मग मुलं तर आजकाल काय करायचं तर तुम्ही बघूच लागला, साध्या साध्या गोष्टीवरून भांडणं. खिनगावला भांडणं, ते फेसबुकच्या माध्यमातून आता कळलंय, फेसबुक खिनगावला भांडणं झाली, लातूरला भांडणं झाली, ह्या कॉलेजच्या समोर, इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर भांडणं झाली. डायरेक्ट खलास. नांदेडची घटना कालची, नांदेडला सुद्धा दवाखान्यात जाऊन त्या तरुणाला मारलं. एवढ्या म्हणजे घटना पुढे गेलेल्या आहेत. म्हणून अगोदर आपल्या मला एक लक्षात घ्या, दुनिया बिघडलेली, तरुण पिढी बिघडलेली, अगोदर मायबाप बिघडली. मायबापानं जर नीट नाही वागलं तर लेकरं वागतील का? म्हणून माऊली परमरस्यामध्ये सांगतात की वडील अग्रगण क्रिया टाकीते तरी नेणतेही तैसेची वर्तते. कारण अनुकरण प्रिय असतात. मग ठीक आहे महाराज, म्हणून वडील मंडळीनं चांगलं वागलं पाहिजे आणि गुरु सुद्धा आपण तसा केला पाहिजे की ज्याचं आचरण शुद्ध पाहिजे, जो सदाचार समर्थ गुरु असला पाहिजे. असे भरपूर गुरु आहेत जे आपलं वित्त हरणारे आहेत, असे भरपूर गुरु आहेत जे आपलं वित्त हरणारे आहेत, असे फार गुरु कमी आहेत जे आपलं चित्त हरणारे गुरु आहेत. आम्ही त्या गुरुचे शिष्य आहोत, राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरु माऊलींचे महाराज, ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये संन्याशानं फक्त 2च गोष्टीची अपेक्षा करा म्हणून सांगितली. संन्याशानं फक्त 2 गोष्टीची अपेक्षा. कोणती? एक रोटी आणि दुसरी लंगोटी. तिसऱ्या गोष्टीची अपेक्षा करू नये. संन्याशापाशी 3 गोष्टी असू नये. संन्याशापाशी 3 गोष्टी असू नयेत. कोणती? झोप, पैसा आणि स्त्री. या संन्याशापाशी असू नये. राष्ट्रसंत किती झोपायचे म्हटलं, मी तर अनुभव आहे माझा. मी ज्यावेळेस त्यांच्यासोबत फिरायचो लहानपणी दीक्षेच्या कार्यक्रमाला वगैरे, अनुभव एवढा चांगला. मी केव्हा मग राष्ट्रसंत वरी त्यांची व्यवस्था केली असेल मी तिथंच झोपायचं, कारण काय कुण्या वेळेला काम पडेल म्हणून. आणि मी ज्याही वेळेस उठायचो, रात्रीचं 1 वाजलं उठून बघितलं तरी आप्पा वाचत बसलेली. पुन्हा 2-3 ला उठलो तरी आप्पा उठून वाचत बसले, हातामध्ये परमरहस्य. मी म्हणलं आप्पा तुम्हाला परमरहस्य सगळं माहिती आहे, कारण आम्ही म्हणतो म्हणलं चालतं बोलतं परमरहस्य म्हणजे राष्ट्रसंत, चालतं बोलतं परमरहस्य म्हणजे राष्ट्रसंत आहेत परमरहस्य. आणि मग तुम्ही अजून परमरहस्य नाही, अजून मला परमरहस्य कळण्यासाठी दुसरा जन्म घ्यायचा आहे म्हणत होते राष्ट्रसंत. म्हणजे काय त्यांची श्रद्धा असेल मनमत माऊलीवर, काय श्रद्धा आहे परमरहस्यावर. आम्ही तसं कधी वाचतो का? आम्ही वाचलो तरी सुद्धा बघा हातामध्ये परमरहस्याला ग्रंथाला असं पुस्तक धरल्यासारखं धरत जाऊ नका, त्याला कुठेही ठेवू जाऊ नका, त्याचा आदर केला पाहिजे. दुमडायचं नाही, असं दुमडून कधी करायचं नाही, त्याचा आदरच केला पाहिजे. नुसतं तुम्ही त्याचा आदर जरी करायला शिकलात, मान ठेवलात, तर आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. एवढं सामर्थ्य त्या ग्रंथामध्ये आहे. तो प्रासादिक ग्रंथ आहे.
म्हणून गुरु कोण? ज्याचा सदैव असा हात असतो तो गुरु, आणि असा ज्याचा हात आहे तो भिकारी म्हणायचे राष्ट्रसंत. आणि त्या गुरुचा प्रसाद जर जीवनामध्ये मिळाला तर महाराज त्याचा परिणाम कोणता आहे?